पनीर, तेही घरच्या घरी. तर हे पहा, मी हे घेतलेलं आहे व्हाईट व्हिनेगर. हे आहे सुरुचीचं. तर मी हे ह्यात घेतलेलं आहे. आपण अजून थोडंसं घेऊया, म्हणजे तसं तर हे मला बस होतं. आणि त्यातनं थोडंसं आपण पाणी ऍड करूया. ठीक आहे. आणि हे पहा, हे आहे दूध. चला, दूध हे छान असं उकळून झालेलं आहे. हे पहा, दूध किती आहे ह्याला महत्व नाही, दूध मध्ये फॅट किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण की ना बऱ्याच वेळेस असं होतं की दूध मध्ये ना असं साय वगैरे नसते आणि ते काही दूध कामाचं नाही राहत. म्हणजे आपला जो पनीर बनणार आहे ना तो काही छान बनत नाही. तर पहा, आपण हे व्हिनेगरचं पाणी थोडंसं टाकूया आणि हे हलवून घ्यायचं आहे. गॅस आपण बंद ठेवला आहे कारण की दूध उकळलेलं असल्यामुळे. हे एक थोडा वेळ हलवायचं आणि परत अजून आपण थोडंसं व्हिनेगरचं पाणी टाकायचं. म्हणजे थोड्या थोड्या वेळाने आपण टाकायचं, एकदाच नाही टाकून द्यायचं. हे पहा, लगेच दूध असं फाटलेलं आहे. राहिलेलं हे आपण टाकून देऊ. हे पहा, म्हणजे 2 ते 3 तिसऱ्या दिवसाची जी खरवस राहते ना त्या पद्धतीचं हे दूध आता झालेलं आहे. हे पहा, आता इथे एक अशी जाळी घेतलेली आहे. तुम्ही स्टीलची ही घेऊ शकता. आणि त्याच्यावरती आपण हा कपडा टाकूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण दूध फाडून घेतलेलं आहे ना ते टाकायचं आहे. तर हे टाकून झालेलं आहे. ह्याच्यात आपण थंड पाणी टाकायचं आहे भरपूर असं, म्हणजे जे व्हिनेगरचं स्मेल आहे ना तो निघून जाईल. दोन 3 पाण्याने ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणे की त्याचा वास नाही येणार. तर हे पहा, छान असं हे जे दुधातली जी फॅट आहे ना ती निघालेली आहे. आणि हे जे पाणी आहे जे आपण हे करून घेतलेलं आहे दुधातलं, तर ह्याचा वापर शक्यतो काही करता येत नाही. जर तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्ही हे पाणी थंड करून झाडांना घालू शकता. नाहीतर खूप जण काही म्हणतात की कढी बनवता येतं असं तसं, पण काहीही होत नाही. मी करून पाहिलेलं आहे. हे पाणी वेस्टेजच जातं. आणि जर ह्याचं काही करता येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणे की मलाही त्याचा रियूज करता येईल. मी एकदा ठेवून पाहिलेलं, पहिल्यांदा चाळून घेतलं होतं ना तेच पाणी, त्यात मी थोडीशी दही टाकून मी पाहिलं दही होतं का किंवा असं दही सारखं किंवा कढी सारखं होतं का, पण ते काही झालेलं नाही. उलट ते मी जे विरझण लावलेलं दही होतं ते सुद्धा वायाला गेलं. तर चला, तुम्हाला काही जर आयडिया असेल, तुम्ही जर ह्याचा रियूज करत असाल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा, जेणे की मलाही ते तसंच रियूज करता येईल. तर आता आपण हे छान असं बांधून घेऊ. हे पहा, हे सगळे कोपरे एकत्र करून घ्यायचं आहे कारण की माझ्याकडे पनीर मेकर नाहीये. हे पहा, आणि हे असं आपण ह्याची पोटली करून घ्यायची आणि जितकं एक्स्ट्राचं ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, बऱ्यापैकी ह्यातलं पाणी निघालेलं आहे. तर आता आपण ह्याच कपड्याची अशी पोटली बांधून घेऊया आणि त्यावरती आपण अजून एक अशी प्लेट ठेवूया आणि हे खलबत्ता जे आहे ना ते त्याच्यावरती आपण ठेवून देऊ, जेणे की ना त्याच्या दाबाने ते त्यातलं सगळं पाणी खालच्या डिश मध्ये येऊन जाईल. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं पनीर आता तयार होत आहे. हे पहा, ही पोटली छोटीशी. तर चला, आता बराच वेळ झालेला आहे, 1-1.5 तास झालेला आहे. तर आपण आता हे पाहूया. हे पहा, पाणी काही निघालं नाही, पण हे सेट मात्र छान झालेलं आहे. कारण की हा जो कपडा असतो ना ह्याच्यामध्ये जे ते पाणी निघतं ना ते ह्याच्यामध्येच, हे पहा, ह्याच्यामध्येच ऑब्झर्व होत असते. आणि हे आपलं छान असं पनीर तयार झालेलं आहे. हे जे दिसत आहे हे आपलं दूध थोडंसं करपलं होतं ना त्यामुळे हे असं दिसत आहे. पण हे पहा, एकदम स्पॉन्जी, एकदम छान असं झालेलं आहे, मस्त. हे पहा,
आता मटर आहेत काही, ते मटर आणि हे पनीर असं उद्या टिफिनसाठी मटर पनीर असणार आहे. असं मस्त डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देऊ, जेणे की आपल्याला सकाळी हे वापरता येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पनीर कसं बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा. जर माझी कोठेवर रेसिपी चुकली असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा. भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. उद्याची मटर पनीरची रेसिपी पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय. तर चला, आपली रेग्युलर जशी पनीरची भाजी असते ना, तोच मसाला मी काढलेला आणि इथे हा मसाला परतून घेतलेला आहे. पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे. सोबतच हे पहा, हे पनीर सुद्धा मी क्यूब मध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि हे जे वाटाणे आहेत ना, हे सुद्धा मी पाण्यातून थोडेसे असे उकळून घेतलेले आहेत. आणि हे पांढरं पांढरं दिसत असेल कारण की ना, मी मिक्सरचा जो भांडा असतो ना त्यातलं पण पाणी विसरून घेतलेलं आहे, म्हणजे वाया कशाला ना जाऊ द्यायचं. तर हे पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे ह्या ग्रेव्हीला. तर आता आपण हे ह्याच्यात टाकून घेऊ. तर थोडस आपण मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. थोडंसं बटर, ज्याने आपल्या पनीरला खूप चांगली टेस्ट येणार. हे पहा, ही थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. ही आपण ह्यामध्ये अशी क्रश करून घालायची आहे हातावर चोळून. एकदम नंबर 1 टेस्ट येते ह्यानी. भाजी रेडी झालेली आहे. तर आपण आता पोळ्या बनवून घेऊ, चपात्या. तर घडीची चपाती मी बनवत आहे. ह्याचा आता हार्ट शेप आलेला आहे. मग हे माझ्या लिटल हार्ट साठी बनत आहे, टिफिन साठी. भाजीकडे पहा, इकडे पहा किती सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे, हॉटेलपेक्षा पण चांगला. आणि ही जशी दिसत आहे तशीच टेस्टला सुद्धा झालेली आहे. मग तुम्ही ब्रश वगैरे केलं नाही? आम्ही केलंय. आतुरतेने वाट पाहत आहोत पनीरची रिव्ह्यू द्यायची.